आणि हा चौकार पहिल्या चेंडूवर दोन्ही दोन्ही संघांचा 12th मॅन असेल ते स्कोररकडे पाठवा, अन्यथा थोडा सामना थांबवण्यात येईल. लवकरात लवकर पाठवून द्या. मग मी होतो. फटका मात्र इथे जोरदार आणि इथे आणखी एक चेंडू सीमा पार षटकार. अगदी धुवाधार बॅटिंग पहिल्या ओव्हर पासूनच सुरू झाली. प्रवीण गायकवाड वरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. योगेश तावरे मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय. अगदी योगेश तावरेने मात्र आल्या आल्या मला वाटते बारामतीवरनं येताना सेट होऊन आले होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी 14 धावा योगेश तावरे मैदानामध्ये कुठून काढतोय. योगेश तावरे पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय. सुरेख फटका, बरीचशी धावपळ, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. ते चेंडूला अगदी क्षेत्ररक्षण करत असताना बाउंड्रीवरती थांबवण्यामध्ये यश मिळवलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहूया तिसरी धाव इथे मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती 17 रन ऑन स्कोर बोर्ड. प्रवीण गायकवाड यांचं मात्र थोडंसं महागडं षटक नक्कीच पाहायला मिळतंय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील मनोज. हा चेंडू मात्र इथे सुरेख होता. प्रदीप यांचा निर्धाव चेंडू आलाय. खूप वेळानंतर अगदी निर्धाव चेंडू नक्की पाहायला मिळाला. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक. पंचांचं मात्र बारकाईने लक्ष या मॅच वरती पाहायला मिळतंय. सुंदर नियंत्रण या पंचांचं या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळालं. हलक्या हाताने चेंडूला मात्र स्टेअर केलाय. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा फलकावरती नवीन गोलंदाज प्रमित गोलंदाजी मार करते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. उसळता चेंडू, तितका तगडा प्रहार. ते क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून राहील. चेंडू सीमा पार, चौकार. अमित केवसाराचं स्वागत देखील चौकाराने केलं. मगाशी योगेशचं आक्रमण आपण पाहिलं. आता मनोजचा धमाका मैदानामध्ये सुरू होतोय. याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. हा चेंडू अगदी गुडलँड स्पॉटवरती आदळला. सुंदर गोलंदाजी इथे अगदी विकेट किपर छानमध्ये चेंडू थांबवला गेलाय. निर्धाव चेंडू आहे. 22 धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी पहिली मॅच आपण पाहिली 60 धावांचा पाठलाग करत असताना
येरवडा संघाने तो सामना जिंकला. नंतर अगदी पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग करत असताना एस एस लेजंडला सामना गमवावा लागला. म्हणजे इथे हाय स्कोरिंग लो स्कोरिंग सामने दोन्ही होत आहेत. इव्हन विकेट नक्की असेल. पुन्हा एकदा पुढे सरसात फटका खेळला, फटका फसला, झेल टिपला, अफलातून झेल आणि ते पहिला फलंदाज बाद. मनोज इथे मात्र कोसळतायत, फलंदाज क्रमांक 1 बाद. चला थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, वेळ वाचवा, वेळ वाचवा, थोडंसं फास्ट खेळा. टीम मीटिंग टाळा, जेवढं टीम मीटिंग टाळताल तेवढं बरेल, कारण आपल्याला 8 सामने आज दिवसभरामध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यामुळं अगदी वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळं त्वरित सामना चालू करून घ्या. आज आपल्याला पूर्णपणे पाहिलं तर 8 सामने या दिवसभरामध्ये पूर्ण करायचे, त्यामुळे वेळ वाचवेल तेवढं जास्त बरं होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत सागर तावरे, योगेश तावरे आणि सागर तावरे ही जोडी मैदानामध्ये. इथे प्रमितच्या खात्यामध्ये आलेली विकेट. पहिल्या चेंडू ते चौकार खेळला असेल, नंतर मात्र प्रमितने कमबॅक केलं. एक चांगलं कमबॅक या ठिकाणी प्रमितचं पाहायला मिळतंय. यावेळेस अगदी स्लोवर टाकल्या चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला अगदी हलक्या हाताने खेळला, एक सिंगल धाव. केवळ पाहिलं तर एका सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होतीये. धावफलकावरती आतापर्यंत धावा जमवत आहेत त्या 17 धावा, 17 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता योगेशचा, मात्र थांबवलं तिथे सागरने. केवळ एक सिंगल धाव, 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक ही प्रगतीपथावर असताना यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा प्रमितने खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, नंतर मात्र प्रमितने 4 चेंडूवरती भन्नाट गोलंदाजी केली, केवळ 2 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद देखील केला. अजूनही शेवटचा एक चेंडू मात्र या ओव्हरमधील बाकी असेल. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू होता, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेने धावफलकावरती वाढ होतीये. 25 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 25 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. लॉंगर मध्ये चेंडूला फील्ड केला तर एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने धावफलकावरती बदल होतोय. 26 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, एक फलंदाज बाद. 26 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. मिलिंद, नवीन गोलंदाज मिलिंद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. मिलिंद हांडे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मिलिंद हांडेंचा मात्र हवेत खेळला, तिथे क्षेत्ररक्षक फगत राहील. चेंडू मैदानाच्या बाहेर टप्पा घेतोय, षटकार. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. ते अगदी पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत हे चौकार षटकाराने होत आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळला, तिथे यावेळेस मात्र फटका फसला, झेल टिपला आणि ते फलंदाज बाद.
हवेमध्ये चेंडू आणि ते एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावांनी वाढ. रन ऑन स्कोरबोर्ड. 37 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टोले जंग प्रहार आणि इथे या ओव्हरमध्ये आणखी एक षटकार. विशाल गावडेच्या बॅटमधनं षटकार या ठिकाणी खेळला गेलाय. लोअर फुलटो चेंडू अक्रॉस द लाईन चेंडूला खेचून घेतलंय. एक सिंगल धाव. का सिंगल धावे धावफलक पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा ह्या धावफलकावरती SG11 संघाची या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगली सुरुवात SG11 संघाची आपण पाहतोय. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि एक चांगला स्कोर कार्ड या ठिकाणी अगदी 3 ओव्हरमध्ये बनवला देखील गेलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. त्वरित सामना चालू करून घ्या. वेळ वाचवा मित्रांनो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. So 44 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस प्रमितचा मात्र हा वेगवान चेंडू होता आणि ते लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड होतीये. 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. प्रमितने अगदी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाज देखील प्रमितने बाद केला होता. सुंदर गोलंदाजी प्रमित मैदानामध्ये करतोय. हा चेंडू प्रमितचा स्लोवर चेंडू होता. गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू. सुरेख गोलंदाजी. इथे निर्धाव चेंडू आलाय. एकमेव गोलंदाज आहे या इनिंग मधील ज्याने एक षटक अगदी सुरेखरित्या हाताळलं होतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्याची चांगली म्हणावी लागेल. पण अगदी प्रमितला ह्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा रोखणं गरजेचं आहे. जो मोमेंटम फलंदाजांना मिळवलाय तो मोमेंटम तोडण्याची गरज. इथे यॉर्कर लेनचा चेंडू होता योगेशसाठी. ते पुन्हा एकदा एक सिंगल धाव. त्यावेळेस मात्र बॅटची कडा घेत चेंडू पॉइंट दिशेने गेला आणि तिथे एक सिंगल धाव. 46 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 फलंदाज बाद. 46 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता पण अगदी ते उसळता चेंडूचं अस्त्र या ठिकाणी वापरलं आणि ते अगदी 1 बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी केला गेला. 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 46 रन. यावरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 2 धावा प्रमितने खर्च केल्या.
यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन करत टाकायचे चेंडू फाईन लेग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक तिथे फार दूर आहे आणि इथे चेंडू जातोय सीमा पार. या ओव्हरमध्ये आलेला हा पहिला चौकार 4 धावा. त्याचबरोबर संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहे. 50 अप. 50 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही एक चेंडू मात्र चौथ्या षटकातील शिल्लक आहे. एक चांगली सुरुवात HG11 संघाची आपण पाहिली आणि त्या सुरुवातीच्या जोरावरती त्याने मात्र जॅक वॉरियरच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. जॅक वॉरियरच्या गोलंदाजांवरती आक्रमण केलं. 50 धावा आतापर्यंत पूर्ण होत आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. यावेळेस नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. या ओव्हर मधील दुसरा बाउन्सर चेंडू आणि एक बाउन्सरची मुभा तुम्हाला होती, दुसरा तुम्ही टाकला तर अगदी ते पंचांचा इशारा, दंडात्मक कारवाई, नो बॉल. सुरेख यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र आलाय आणि ते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 51 धावा. 2 फलंदाज बाद 51 धावा. एक्कावन्न धावा धावफलक होती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. JS11 संघाने मात्र एक चांगला ताबा या मॅच वरती मिळवलाय. फटका जोरदार धुवाधार भिरकावून दिलाय सीमा पार षटकार. योगेश मात्र मैदानामध्ये भन्नाट फलंदाजी करतोय. 8 चेंडूमध्ये 25 धावा योगेशने आतापर्यंत पूर्ण केल्या. अगदी पाहिलं तर धमाका मैदानामध्ये योगेशचा सुरू होतोय. अजूनही 11 चेंडू मात्र शिल्लक आहे. 57 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या देखील गेल्या. दी ओपनिंगला आलेला फलंदाज इथे मात्र योगेशच्या प्रत्येक प्रश्नावरती गोलंदाजाकडे उत्तर नाहीये. योगेशच्या फटक्यांवरती गोलंदाजाकडे चेंडू नाहीये आणि अगदी निरुत्तर करून टाकले त्यांनी गोलंदाजांना. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय वैभव कातोरे सरांना फार दीर्घ अनुभव असलेले अनुभवी पंच आहेत. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, महाराष्ट्र असोसिएशन स्वीकृत पंच म्हणून आपण त्यांच्याकडे नक्कीच पाहतो. तर दुसऱ्या बाजूने यावेळेस मला पॉईंट मधून सुंदर फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षण देण्यात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते पाहिलं तर केवळ एक सिंगल धाव. तर अगदी स्क्वेअर लेग भागामध्ये आपण पाहिलं तर अजित सरांना आपण पाहतोय. त्यांचं देखील एक फार मोठं अनुभव क्रिकेटच्या खेळातील आपण पाहिलंय. त्याचबरोबर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण गणेश डोलारे सरांना पाहतोय. अगदी पंचाचं त्रिकूट मात्र मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर काम या पंचांनी मात्र चोख नियमावलीनुसार इथे मात्र सुंदर काम या पंचांनी केलंय. धावफलकावरती पाहिलं तर 59 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 4.3 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका, नो चान्स फॉर फिल्डर, चेंडू सीमा पार, चौकार. योगेशचा बॅट मात्र धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. 10 चेंडूमध्ये अगदी 30 धावा योगेशने आतापर्यंत पूर्ण केल्या.
अजूनही 8 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि योगेश मात्र मैदानामध्ये आपल्या संघासाठी एक मोठा धावफलक उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. यावेळेस बॅटचा किनारा एज होती, झेल मात्र सुटलाय आणि झेल सुटला कुणाचा? योगेशचा. ज्या योगेशने आतापर्यंत 30 धाव बनवल्या होत्या त्या योगेशला मिळालेलं जीवदान, ते शेवटच्या स्लॉगवर सुरू असताना योगेशला मिळालेलं जीवदान, त्याचा कितपत फायदा इथे घेतला जाईल? 63 रन ऑन स्कोर बोर्ड, 63 धाव फलकावरती बनवले जात आहेत. यावेळेस चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू भिरकावून दिलाय समोरच्या बाजूला, षटकार. छत्तीस धावा योगेशने वैयक्तिक आतापर्यंत बनवल्या आणि ते संघाची धावसंख्या झाली 69 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 69 धावा, 2 फलंदाज बाद. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 69 धावा, 2 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज जितेंद्र. शेवटचं एक षटक अजून शिल्लक आहे या इनिंगचं आणि ते पहिला चेंडू मात्र पहिला चेंडू मात्र इथे डॉट बॉल आलाय. जितेंद्र मंडलकर यांची मात्र चांगली सुरुवात. समोर असेल विशाल. विशालच्या बॅटमधून देखील हवेत चेंडू खेळाय तिथे क्षेत्ररक्षक, काही फायदा होणार नाही. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर फेकला गेलाय. षटकार, 6 धावा. पंच्याहत्तर धाव फलकावरती, 2 फलंदाज बाद. 75 धावा, अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. यावेळेस मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. विशाल माघारी परतेल. 12 चेंडूमध्ये 22 धावांचा विशालचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि ते विशाल रनआउटच्या रूपाने बाद. यानंतरचा सामना असेल पीसीएमसी लेजंड विरुद्ध अर्नव रॉयल्स. पीसीएमसी लेजंड अर्नव रॉयल्स. कॅप्टन आपली प्लेइंग लिस्ट घेऊन यायचंय आणि टॉस साठी दोन्ही खेळाडूंनी यायचं. इथे फटका जोरदार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. निलेश, नवीन फलंदाज निलेश. पण योगेश मात्र मैदानामध्ये गोलंदाजांवरती चार्ज करतोय, हल्ला करतोय, आक्रमण करतोय. 81 धाव फलकावरती, त्यामध्ये 42 धावा. 42 धावा 13 चेंडूमध्ये योगेश टावरेने पूर्ण केल्या. अर्धशतक पूर्ण होणार का? अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या स्पर्धेचं आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक इथं योगेश पूर्ण करणार का? केवळ 8 धावा दूर आहेत अर्धशतकापासून योगेश. सुंदर खेळी योगेशने या मॅच मध्ये केली. चौफेर फटकेबाजी योगेशची पाहायला मिळाली. शेवटचे आता पाहिलं तर 4 चेंडू अधिक शिल्लक आहेत आणि धावांचा अगदी पाहिलं तर एक डोंगर JS11 संघाने उभा केलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि पाहिलं तर 42 धावा अगदी ते योगेशने पूर्ण केल्या.
इथे हा चेंडू मात्र वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा रनांमध्ये वाढ. 82 धावा फलकावरती पूर्ण होत आहेत. तो वैयक्तिक 42 धावा योगेश खेळून काढतात. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकला गेला. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांचं टार्गेट JS11 जॅक वॉरियर संघासमोर उभा करेल. यावेळेस फ्लिक ऑन द रिस्टचा सुरेख फटका, पण तिथे बॉन्ड्रॅनवरती झेल टिपला आणि ते शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. फलंदाज बाद. 82 धावा फलकावरती विजयासाठी बनवायच्या 83 धावा. 83 रन टू विन. हॅलो, चला पुढची मॅच त्वरित टॉस साठी यायचं आहे. अरव रॉयल आणि पीसीएमसी लेजंड. चला दोन्ही टीम टॉस साठी या. अरव आणि पीसीएमसी लेजंड दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. हॅलो, अरव रॉयल आणि पीसीएमसी लेजंड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. हॅलो, अरव आणि पीसीएमसी लेजंड दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. अर्नव रॉयल्स आणि पीसीएमसी लेजंड्स दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. पीसीएमसी लेजंड्स, अर्नव रॉयल्स. आपली प्लेइंग लिस्ट देखील घेऊन यायची आहे. सुरुवातीला आता टॉस साठी या. टॉस झाल्यानंतर प्लेइंग लिस्ट इथे समालोचन कक्षामध्ये जमा करा. हॅलो, TVRY फायटर्स विरुद्ध साहस 11 आणि TVR फायटर्स या दोन टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. साहस 11 TVR फायटर्स दोन्ही टीम कॅप्टन चला टॉस साठी या. सन्माननीय नंदुशेठ पानसरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय नंदुशेठ पानसरे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. खजिनदार पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आणि टॉस का बॉस साठी आपण एक सुंदर स्मार्ट वॉच या ठिकाणी देणार आहोत. हे स्मार्ट वॉचच्या सौजन्य आपल्याला आले ते आमचे गणेश भाऊ जाधव, त्याचबरोबर आमचे शिवाजी दादा गदादे यांच्याकडनं मात्र एक स्मार्ट वॉचचं सौजन्य या ठिकाणी आले. TVRY फायटर्स विरुद्ध साहस 11 या दोन संघादरम्यान टॉस होईल. चला, साहस 11 चे कॅप्टन मनोज चौधरी चला लवकर या टॉस साठी. मनोज चौधरी यांना विनंती आहे त्वरित टॉस साठी या, कारण आपल्याला सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळ वाचवा. चला लवकर मनोज सर लवकर या.
आपण या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. सन्माननीय नंदुशेठ पानसरे, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होते. त्याचबरोबर आमचे सन्माननीय नितीनजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण स्मार्ट वॉच या ठिकाणी देणार आहोत. टॉस का बॉस पाहूया कोण होतंय. टेल इज द कॉल आणि इट इज द टेल. टेल 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 हां 6-11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय लवकर गोळा. तर आपण टॉस का बॉस साठी एक सुंदर स्मार्ट वॉच या ठिकाणी देतोय. सुंदर स्मार्ट वॉच देऊन आपण या ठिकाणी संघाला आपण कॅप्टनला या ठिकाणी प्रोत्साहित करतोय. एक सुंदर स्मार्ट वॉच. टॉस का बॉस साठी एक सुंदर स्मार्ट वॉच आमचे गणेशजी जाधव आणि शिवदादा गदादे यांच्या सौजन्यातून एक सुंदर स्मार्ट वॉच देऊन आपण खेळाडूंना प्रोत्साहित करतोय. धन्यवाद दोन्ही टीम कॅप्टनचे धन्यवाद. लगेच निर्णय कळवा आणि सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सास इलेव्हनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दोन्ही टीमच्या संघांना नायकांना विनंती आहे आपली प्लेइंग लिस्ट जमा करा. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपत्र असणारे 11 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला SPGS संघाची पाहायला मिळते. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ क्षेत्ररक्षक तिथे एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. मागच्या वर्षीचा उपविजेता संघ शिरूर 11 या संघाचा शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय बाबाजी गलांडे यांच्या नेतृत्वात हा संघ या ठिकाणी खेळला. मागच्या वर्षी उपविजेते ठरले. सहर्ष स्वागत.
आज पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक, केवळ एक सिंगल धाव. डॉट बॉल, शेवटच्या चेंडूवरती आलेला डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12 धावा, 12 रन ऑन स्कोर बोर्ड. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, कारण आपल्याला अजून या मॅच नंतर 5 मॅच पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे स्पीडअप करा, वेळ वाचवा. 20 मिनिटांमध्ये या 5 ओव्हर पूर्ण करणं गरजेचं असेल. सागर तावरे, पहिला चेंडू मात्र इथे हवेत खेळला. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सागर तावरेच्या बॅट बंद आल्या, गोलंदाजीवरती खेळलेला सुंदर फटका. फलंदाज आपण पाहिलं तर मिलिंद हंडे यांच्या बॅट बंद आलेला हा ताकदवान स्ट्रोक षटकार या ठिकाणी आला. 26 चेंडू आणि अजूनही 66 धावांची गरज. दोन्ही संघ अगदी समान ताकदीने मैदानामध्ये लढत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर एका बाजूने योगेश तावरेने केलेलं आक्रमण आपण पाहिलं, आणि आता प्रमित आणि मिलिंद ही दुतर्फा आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. शेवटचे 29 चेंडू शिल्लक आहेत आणि 65 धावांची अजूनही गरज असेल. प्रमित यावेळेस मात्र प्रमितच्या बॅटमधनं मात्र धमाके मैदानामध्ये सुरू होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय मनोज. त्यावेळेस फुल टॉस चेंडू होता, बॅटची कड होती, विकेट किपरने अचूकरित्या त्या चेंडूला थांबवलं. रन मात्र मिळणार नाही, इथे निर्धाव चेंडू आलाय. अगदी 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावफलकावरती पाहिलं तर 18 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होतात. अजूनही 27 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 65 धावांची अजून गरज. आणि या 65 धावा बनत असताना फार मोठी कसरत इथे मात्र करावी लागेल ती फलंदाजांना. पुढे सरसावत खेळलेला फटका, सुंदर फटका, एक नेत्र दीपक फटका. 1 बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. प्रमित किंसारा मैदानामध्ये मात्र धमाका सुरू केलाय. 9 चेंडूमध्ये 20 धावांचा भन्नाट खेळ प्रमितचा आपण मैदानात पाहतोय. क्या बात आहे, हेलिकॉप्टर इथे उडवलंय, तिथे झेल टिपण्याची संधी होती, झेल मात्र ड्रॉप, झेल सुटला. आणि अशा वेळेला तुम्ही प्रमित सारख्या फलंदाजा झेल सोडत असाल तर विजयाचे स्वप्न पाहणं सोडून द्यावं लागेल. प्रमितचा झेल महत्वाचा होता. अगदी अशा वेळेला हाफ चान्स देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं, पण यावेळेस झेल सुटला. चेंडू हवेत आणि इथे झेल टिपला. काय झेल टिपला, अफलातून झेल. आनंद अगदी गगनात मावेनासा झालाय. सुंदर झेल टिपला, फलंदाज बाद. प्रमित किंसाराची महत्वाची विकेट इथे मात्र गमावली गेली. एक जीवदान मिळालं होतं, जास्त मोठा फायदा इथे घेता आला नाही.
लगेच पुढच्या चेंडूवरती अगदी झेल बांधून डगआउटला परत सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला. निलेश टिंगलेंनी टिपलेला अप्रतिम झेल तिथं आपण पाहिला. अगदी हवेत मारला सूर, निघाला धूर आणि तिथे फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात अली पटेल. 24 रन ऑन स्कोरबोर्ड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. अजूनही 24 चेंडू विजयासाठी 59 धावांची गरज. सामना अगदी पाहिलं तर टेनिस बॉलवरती हा सामना आपण पाहतोय. 360 मैदान तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आउटफील्ड पाहिलं तर खूप फास्ट आहे. तिथे तुम्ही गॅप काढले तर चौकार षटकार अगदी सहज तुम्हाला मिळवता येतील. तुम्हाला मैदानामध्ये लढावं लागेल. 24 चेंडू आणि 59 धावा या मैदानामध्ये बनवणं शक्य देखील आहे. माजी सचिव सन्माननीय CAPD सन्माननीय विजयजी जगेडिया साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी येत आहे. माजी सचिव सन्माननीय जगडिया साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. समोरच्या चेंडू खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होईल. 25 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 25 रन ऑन स्कोरबोर्ड. इथे पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न, पण इथे थोडासा प्रयत्न आपण ठरला, पण क्षेत्ररक्षण लाजवाब. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळलाय. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये मिलिंद हंडे. ते मात्र एक सिंगल धाव. अली पटेल आणि मिलिंद हंडे या जोडीवरती मात्र आता फार मोठा दारमदार असेल धावा बनवण्याचा. 27 धावा धावफलकावरती. 27 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या जात आहेत. यावेळेस मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार. 31 धावा धावफलकावरती. (31 रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस मात्र एक सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल धाव. केवळ एका सिंगल धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा धावफलकावरती. सामना जर पाहिला तर रंगतदार स्थितीमध्ये पोहोचतोय. 19 चेंडू आणि 51 धावांची गरज. SPGS जॅक वॉरियर संघाने सामना सोडला नाहीये, कारण ते देखील लढण्याची तयारी त्याने दाखवली. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट पाहूया कसा होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज विशाल. शॉर्ट पिच चेंडू हवेत खेळला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? नाही. चेंडूने अगदी 2 क्षेत्ररक्षक मध्ये टप्पा घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो व्यवस्थित होता, सुंदर होता. अगदी विकेट किपरला जास्त काम करावं लागलं नाही. फलंदाज इथे धावबाद. आता जी एक धाव मात्र शॉट. सुंदर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा पण वाचवल्या आणि ते विकेट देखील मिळवली. कोणती धाव या ठिकाणी जमा झाली नाही. ते रनआउटच्या रूपाने फलंदाज देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. न्यू बॅट्समन आहे जितेंद्र.
जितेंद्र वंदलकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. ते आता फार मोठी जबाबदारी असेल, कारण कालांतराने विकेट या ठिकाणी गमावल्या जात आहेत आणि अगदी ते धावा बनवण्याची गरज असताना विकेट मात्र गमावल्या गेल्या. पटेल तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती. सागर तावरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. खुल्या टप्प्या चेंडू होता, खोदून काढलाय. एक सिंगल धाव. तीस धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 33 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. सागर सप्ताह गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या चेंडू खेळलाय आणि ते एक सिंगल धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ते आता पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू आणि ते आणखी एक सिंगल धाव. पस्तीस धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. म्हणजे अजून 15 चेंडू शिल्लक आणि 48 धावा या विजयासाठी बनवणं गरजेचं आहे. सामना जर पाहिला तर आता सिंगल डबलने काम होणार नाही. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर चौकार षटकार खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. आणि ते व्हाईट बॉल, खूप दूरवरनं चेंडू मात्र पास झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. जितेंद्र भंडलकर आणि अली पटेल ही जोडी मैदानामध्ये आहे. 15 चेंडू आणि 47 धावा. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावा या विजयासाठी बनवणं गरजेचं असेल. यावेळेस फटका मात्र जोरदार खेळलाय, पण ऑन साईडला क्षेत्ररक्षण तिथे तैनात केलंय. चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी संघाने या ठिकाणी विणून ठेवलंय आणि त्या जाळ्यामधनं चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पास होताना पाहायला मिळत नाहीये. चौदा चेंडू शिल्लक आणि 46 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील सुरेख. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू, खरपूस समाचार. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. त्रेचाळीस धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा, 2 फलंदाज बाद. 43. शेवटचे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. चला लवकर मॅच चालू करूया. दुसरा बॉल घ्या. क्षेत्ररक्षक आतमध्ये या. चला क्षेत्ररक्षक आतमध्ये या. बॉल दुसरा घ्या. वेळ वाचवा मित्रांनो, मॅच चालू करून घ्या लवकर. फिल्डर आतमध्ये बोलवून घ्या. क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवून घ्या.
सन्माननीय बाबाजी गलांडे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. मागच्या वर्षीचे उपविजेते आहेत आणि सुंदर खेळ त्यांच्या संघाचा त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिला आहे. बाबाजी गलांडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत. ते पहिला चेंडू अगदी निर्धाव, दुसरा चेंडू देखील निर्धाव. विशाल गावडेची मात्र भन्नाट गोलंदाजीला सुरुवात. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये केवळ विशाल गावडेने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे 2 चेंडू डॉट बॉल. यावेळेस हा चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. 44 धावा. आता शेवटचे 10 चेंडू आहेत आणि 39 धावा. अब अगर मैच को जीतना है तो नहीं चलेगा इक्का दुक्का, मैच को जीतना है तो मारना पडेगा चौका या छक्का. पण इथे अगदी सिंगल डबलने सामन्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पण या सिंगल डबलने जास्त असा बदल होणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. धावफलकावरती नजर टाकली तर 45 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 9 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते झेल ड्रॉप. पुन्हा एकदा जीवदान असेल फलंदाजांना. अगदी जीवदानचा फायदा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घेतला गेला नाहीये. 8 चेंडू आणि आतापर्यंत 37 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. आता मात्र ह्या 2 चेंडूवरती देखील मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं असेल. पॉइंट बंद पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गॅप बंद चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ. चेंडूला थांबवलं गेलंय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र थांबवल्या जाऊ शकत नाहीयेत. दुहेरी धावांनी धावफलकावरती वाढ. 48 धावा धावफलकावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सामना जर पाहिला तर जयस संघाने या सामन्यावरती पकड अगदी मजबूत केले. का आम्ही इतका दूरवरचा प्रवास करत इथे आलोय दाखवून देणारा खेळ JS11 बारामती या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख आणि निर्धाव. इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 48 धाव, 48 रन. धावा धावफलकावरती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू 35 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर षटकारावरती खेळावा लागेल. मग इथे फटके खेळले जाणार का? शेवटचे 6 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत रामदास जगडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक फार दूर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. पण इथे पाहिलं तर 2 धावा आणि 50 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. पाच चेंडू आणि 33 धावा. सामन्यामध्ये पाहिलं तर जॅक वॉरियर्स फार पिछाडीवरती पडलाय. क्या बात है. सुपर से भी ऊपर वाला सुपर सॉनिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अशा फटक्यांची गरजही आधीपासून होती पण अगदी देर आहे दुरुस्त आहे. इथे षटकार मात्र खेळलाय. शेवटचे 4 चेंडू 27 धावांची गरज. आता एखादा चमत्कार झाला तर मात्र इथे जॅक वॉरियर संघ मॅच मध्ये पुन्हा येईल. पण अगदी 4 चेंडू आणि 27 धावा. सामन्यावरती JS संघाची मजबूत पकड पाहायला मिळते. हा चेंडू खराब. वाईट बॉल. अवांतर. एक्स्ट्रा धाव यासाठी खर्च करतोय. मॅच अगदी पाहिलं तर एकतर्फी सामना पूर्णपणे झुकलाय तो JS11 संघाच्या बाजूने.
पण अगदी एका बाजूने जॅक वॉरियर्स हा संघ देखील लढताना आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख, इथे मात्र निर्धाव चेंडू. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक. सामन्याची मध्ये फक्त एक औपचारिकता आता शिल्लक आहे. पण जॅक वॉरियर्स अगदी जास्त धाव बनवून पॉइंट टेबल होती अगदी रन रेटच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करते. त्यामुळे अगदी ह्या 3 चेंडूवरती धावा येणं देखील गरजेचं असेल. धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या 3 चेंडूवरती पाहायला मिळेल. खुल्या टप्प्या चेंडू होता, खोदून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आणि इथे अगदी एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या रूपाने फलंदाज मात्र बाद. मान्य श्री आमदार श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कैलासवासी माऊली नरहरी चषक 2024 पर्व 11वे ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आयोजकांनी केलेलं सुंदर काम देखील आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. आणि स्पर्धेदरम्यान आपण आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांना मात्र फार मोठ्या शुभेच्छा देते. सलग पाचव्यांदा अखिल भारतीय औषध संघटनेमध्ये अध्यक्षपदी निवड मात्र आपले लाडके आमदार सन्माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांची झाली. त्याबद्दल देखील आपण खूप शुभेच्छा या स्पर्धेमार्फत देतोय. यावेळी चेंडू मात्र हवेत झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. विशाल गावडे टिपलेला अप्रतिम झेल आणि ते फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय तो जय सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. चला पुढची मॅच प्लेइंग लिस्ट या ठिकाणी जमा करा आणि लगेच मॅच चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6-11 त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.